माझ्या गावातल्या 16 जणांचे खून झालेत. लहानपणी ज्यांच्याबरोबर विट्टी दांडू खेळलो, नदीत पोहायला गेलो, त्यातले 11 जण गुन्हेगारीत मेले. मग माझ्या त्या मित्रांना कुठंतरी तर न्याय नको कर द्यायला. मला कुठनं अक्कल आली, वडील पुण्यात आले, शिक्षण उत्तम झालं, वडिलांचं उत्तम शिक्षण होतं म्हणून आम्ही वाचलो, लेखक दिग्दर्शक झालो, नाही तर गुन्हेगारच झालो असतो की. कारण आजूबाजूला सामाजिक परिस्थिती अशी निर्माण केली होती की तुम्ही गुन्हेगारच व्हायचं आणि गुन्हेगार व्हायचं आणि तुम्ही आमच्यासाठी कामं करायची, जमिनी विकत घ्यायच्या. अशीच सामाजिक परिस्थिती होती, ती बदलली. कित्येक शेतकऱ्यांनी मला फोन केले, भाऊ पिक्चर पाहिला, व्यवहार थांबवला, 10 लाख कॅश आली, ती परत पाठवली. हेच पाहिजे. येत्या काळ असा असणार आहे, माझा शब्द लक्षात घ्या, या देशातला सर्वात श्रीमंत माणूस शेतकरी असणार आहे. मर्सिडीज बेन्झ ज्यावेळी लिमिटेड एडिशन गाडी काढेल, ते घेणारा शेतकरी असणार आहे. कारण सगळं मिळणार आहे या जगात, प्युअर अन्न मिळणार नाहीये आणि ते आम्ही देणार आहे. त्यामुळे ते देण्यासाठी जमिनी ठेवा, नाही तर पुन्हा व्यापाऱ्याच्या जमिनीवरती जाऊन तुम्हाला शेती करावी लागेल.